क्या बात आहे प्रणयजी मालुसरे यांचं मी नक्कीच कौतुक करू खऱ्या अर्थानं आमचे चॉकलेट बॉय आहेत आणि सातत्याने त्यांची अफाट मेहनत आमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिल्यात। सागर बोबाड आज क्या बात आहे ड्रेसिंग कडक करून आल्यात। त्यांचा आज फोटो सेशन आज नक्कीच कंप्लीट होईल त्यामध्ये ती मात्र शंका नाही। पहिलाच बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये क्लासिकल कव्हर ड्राइव्ह क्या बात है पुस्तकी स्टाइल मध्ये कॉपी बुक स्टाइल मध्ये एक्झिक्यूट केलेला क्लासिकल चौकार 4 धावा। यापूर्वी क्लास दाखवला आणि आता त्याचा दर्जा देखील आपल्याला पाहायला मिळेल। रोहा स्पोर्ट्स या वाहिनीला विनंती असेल स्क्वेअर अँगलला फटका मला आता पाहायचा आहे। कौस्तुभला आपण पाहतोय क्या बात है लाजवाब स्वीप केलं चेंडूला आणि पाठवलं स्क्वेअर लेगच्या बाहेर। यापूर्वी कव्हर्सला तितका क्लासिकल स्ट्रोक होता आणि आता बघा पॉपिंग क्रीज मध्ये डीप गेला आणि त्यानंतर लेंथ लाईन पिक केली आणि नक्की स्वीप केला स्क्वेअर लेगच्या बाहेर। 4 बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार कौस्तुभचा बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतोय। लेट विनोद स्मृती पिंगर सई दामण सई साठी ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न। एक धाव इथे मात्र पूर्ण होईल का? आउट डायरेक्टेड वैती सर इशारा करतायत आणि आपल्याला जोड नक्कीच घ्यावा लागेल आता मात्र मदत रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची। इट्स नॉट आउट बॅटर पोचलेत अगदी सुखरूपात। कौस्तुभ दळवी खेळाडू आहे महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत। एकंदरीत आपण पाहिलं ना तर प्रथमेश सर यंदाच्या हंगामामध्ये सुरुवात यानं पुई गावासाठी चांगली केली आहे। चर्चेचा विषय राहिला मैदानाच्या चौबाजूला जसा बॉलर तशी बॅट फिरते या खेळाडूची आणि या सातत्यानं आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचा खेळ या खेळाडूचा होताना आपण पाहिलं। 3 चेंडू झाले 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील। भावेश चंदने तिकडे मात्र आपण पाहिलं तर सानेगाव एक्सप्रेस गोलंदाजीसाठी दाखल झालेत। 9 धावा दाफलकावर आपण पाहतो आणि प्रांश 11 भैरवनाथ यशवंतकार आणि आई एकविरा स्पोर्ट्स रोट खुर्द हे दोन संघ टॉप 12 मध्ये पोहोचलेले पाहायला मिळतील। आपण आता पहिल्या दिवसापासून पाहूया। प्रथमतः 2 सामने बॅक टू बॅक जिंकले ॲज युजुअल गतवर्षीप्रमाणे आई सासाईवाले तुळशी फायटर्स आणि स्ट्रॉंग बॉयज क्वालिफाय झाले। त्यानंतर एनडीआर वॉरियर्स नावे वैष्णवी 11 कोलाट त्यानंतर श्री गणेश प्रतिष्ठान वाघीरपट्टी बकासूर आणि दुसऱ्या बाजूला आरुषी आरो 11 म्हणजे अर्थातच आमचे बाहुबली मडवी त्यानंतर डीजे येस थांबा त्यानंतर विद 11 रोट खुर्द अर्थातच राणा मोरे आणि त्यानंतर श्री दत्तकृपा मुळगाव शिवाद 11 आमचे सागर दादा असतील आणि अष्टमीचा पॉलार्ड असेल अर्थातच राजू वाघमारे आणि आज प्रांश 11 भैरवनाथ यशवंतकर आणि आई एकविरा स्पोर्ट्स रोट खुर्द सिद्धू मोरे आणि निशी कर्णेकर असे संघ आतापर्यंत पहिल्या 12 मध्ये पोहोचल्यात। हर्षा सर 2 जे सुरुवातीला फटके आले खरंच पाहण्याजोग हे अगदी नेत्रदीपक होते फटके ज्या वेळेला फुलटॉस बॉल त्याचा पुरेपूर फायदा बघा। प्रत्येक दिवसामध्ये आपण जर पाहिलं ना तर फुलटॉस बॉलवरती मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये काही फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले पण कौस्तुभ दळवी तेवढेसे हुशार आहेत। क्लासिकच अंदाजामध्ये त्यांनी फटके खेळलेत फक्त बॉलला दिशा देण्याचं कामकाज केलं गेलं आणि आताही आपण पाहतोय चांगली बॅटिंग करत असताना 9 या आकड्यावरती 10 धावा टीमच्या आहेत। एकट्याच्या 9 धावा कौस्तुभच्या बॅटमधून आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय सूरज षटकातील आपण पाहतोय अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। पहिलं पॉवर प्लेचं षटक बॉलिंग मार्कवरती भावेश चंदने। हा बॉल चांगला आहे समोर खेळला मिडॉन मधून बॉल चाललाय लॉंग ऑनला तिकडे वाईडिश मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगानं धावत येताना आपल्याला बघायला मिळाले आणि बघता बघता 1 धाव तिथे मिळते। 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील।
11 धावा धावफलकावरती आपण पाहतो पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी राहिलाय. फुलटॉस बॉल अडवा बॅटनं फटका चांगला खेळायचा. वाडिश मिड विकेट मध्ये बॉल चालला. फिल्डर वेगानं येताना पाहायला मिळतील. एक धाव तिथे निश्चितपणे मिळेल या एका धावेच्या साह्यानं. बघा पहिल्या एका चांगल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा किती आल्या होत्या तर 8. पुढच्या 4 चेंडूमध्ये धावा किती आला तर फक्त 4. एक चांगली बॉलिंग चांगल्या रीतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. बॉलिंग करताना खेळाडू होते भावेश चंदने. षटक क्रमांक पहिले संपल्या. पूर्वार्धाचा खेळ चालू झाला. 12 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. येस दुसऱ्या षटकाला सुरुवात आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल कारण की 6 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अनुभवी खेळाडू बरेचसे आहेत. टीम तिकडे गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. आपण पाहतो विनोद स्फूर्ती पिंगलसे आणि धामनसे त्यांच्या विपक्षामध्ये टीम आपण पाहतोय. संस्कार 11 पांगळई असे 2 महत्त्वाचे संघ आपण पाहतोय मैदानावरती आहेत. आणि येस पहिला ओव्हरचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती. समोर सूरजात डावखुरा हाताचे घातकी फलंदाज त्यांच्या समोर गोलंदाजीसाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलर आलेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर मोठा फटका खेळायचा होता. फॉलो थ्रो मध्ये फील्ड करण्याच्या नादामध्ये थोडे फसले पण त्यानंतर बॉल समोर निघाला. बॅकअप चांगलं मिळेल. तिकडे वेगानं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय संदेश येताना पाहायला मिळतील. एक धाव तिथेही मिळते. बघा धावांसाठीचे प्रयत्न चालू झाले. धावा खूप साऱ्या बनवायच्यात आणि पहिले बॅटिंग करायचे चांगली टोटल उभारायची त्यासाठी प्रयत्न चालू करतात पण अद्याप यश लाभलं नाहीये. सुरुवात चांगली गेली आहे कौस्तुभनं. येस त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. 2 जे चौकार आले खरं तर त्याने मात्र प्रचंड आत्मविश्वास वाढला असेल कौस्तुभचा कारण एक कव्हर रिजनमध्ये क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर ऑन साईडला जो स्वीप केला तो बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्यामध्ये त्याला यश मिळालं. येस 13 आपण पाहतो धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल वैभवचा चांगलाच राहिला. काय बॉलिंग करतात. यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. चांगल्या रीतीची गोलंदाजी सातत्यानं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सारसोली गावाला बिलॉंग करतात. चांगला खेळ सातत्यानं त्या खेळाडूचा राहिला. वा फटका चांगला खेळला होता पण सरळ तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये राहिला. अगदी तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर वेगानं क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळेल. एक चांगल्या पद्धतीची कॅच. महत्वपूर्ण खेळाडू टीमचे कॅप्टन कौस्तुभ दळवी मैदानाच्या बाहेर. योगेश गंबे जे मैदानाच्या आतमध्ये खेळतात. आमचे योगेश दादा आपण या लवकर बाउंड्री लाईनच्या जवळ या आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. योगेश गंबे या आपण लवकर या इथे. आपण पाहतोय 13 या आकड्यावरती महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळाली. येस भारताचे माजी पंतप्रधान जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधनाची वार्ता खऱ्या अर्थाने आपण पाहिलं अतिशय दुःखदायक आहे आणि त्यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी आपण प्रार्थना करूया. आणि विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये जेव्हा नक्कीच आपण पाहिलं तर बॅटिंगची टीम आता विनोद स्फूर्ती पिंगलसे धामनसे करते. जेव्हा ते फिल्डिंगसाठी जातील तेव्हा सर्वांना विनंती असेल या स्पर्धेच्या वतीनं आपण 2 मिनिटं मौन धरून आपण खऱ्या अर्थानं मात्र डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नक्कीच आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. समोर नवीन फलंदाज आपण पाहतोय हरीश भोसले खेळपट्टीवरती दाखल झालेत. नवीन बॅटरात पुढचा बॉल खोलातला होता. तिकडे मात्र आपण पाहिलं चांगल्या पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटला हलकासा ब्रश केला. इकडे मात्र कळवण्यात येतं. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर नक्की काय घडलंय हे बघितलं जाईल. 2 पंच आमचे एकत्रित येतील.
शेवटच्या क्षणी कळवलं जाईल की नक्की बॅटला बॉल स्पर्श केला की बॅट अगदी जमिनीला स्पर्श करत असताना बॉल बॅटच्या बाजूनं निघून गेला. या सगळ्या घडामोडींवरती लक्ष दिलं जाईल. आमचे पंच एक चांगल्या पद्धतीचं पंचांचं काम भैया सर आहेत आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर वैदी सर आहेत. या दोन्ही पंचांचा मी मनपूर्वक आभार मानणार आहोत. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते का सर? चेक केलं जाईल अगदी बॅटला बॉल लागलाय का. यस, आमच्या पंचांचा इशारा आला की बॅट जमिनीला स्पर्श करणारी राहिली आहे आणि बॉल अगदी बॅटपासून दूर जात असताना यस आमच्या पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. एक धाव स्कोरकार्डवरती प्लस होताना पाहायला मिळेल ती ही वाईट स्वरूपाची आणि एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा या स्कोरकार्डवरती बघायला मिळतील. 14 धावा आहेत, एक विकेट आली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. वैभव चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. सारसोली गावाला बिलॉंग करतात. अगदी आपण जर पाहिलं तर चंडेरा विभागामध्ये आणि रोहा तालुक्यामध्ये सोनेरी स्पर्धा सारसोली गावाची ओळखली जाते आणि त्याच गावातील आपण पाहतोय खेळाडू वैभव मैदानावरती. यावेळीचा बॉल चांगला फटका खेळला हवेत गॅप शॉट पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहेत. वाईडिश मिड विकेटला बॉल चालला. बघता बघता वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पुढचा बॉल यावेळीचा चेंडू चांगल्या रीतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतं आणि हेच गोल्डन स्पॉटवर टप्पा पडला आणि त्याच वेळेला मात्र लगेच कमबॅक झाला. चौकार आला. तिकडे मात्र डॉट बॉल फेकताना पाहायला मिळाले. या गोष्टीसाठी ओळखले जातात. गोलंदाज शुभम गोलंदाजी मार्कवर होता. ऑफ साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. हवा तसा संपर्क कर तर झाला नाही. पंचांचा इशारा आपण पाहतोय येतो इथे खऱ्या अर्थानं वैती सर बॅटेज आहे. येस, तर धावसंख्या 19 1.5 षटकांचा खेळ संपन्न झाला. आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये हर्षलजी मुंडे देखील आहेत आणि खरं तर हर्षल मुंडे यांनी पहिल्या दिवसापासून अतिशय सुंदर साथ आम्हाला दिली आणि आज आमच्या सोबत वेदांत कंटक मॅन फ्रॉम अलिबाग वेदांत सर देखील जोडले गेलेत. वेलकम आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्त आम्ही स्वागत करतोय. नक्कीच पुढच्या सत्रात त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. पण सामना अतिशय चांगला रंगतो. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि परंपरेच्या दिशेनं वाटचाल करणारी ही सर्वात लोकप्रिय स्पर्धा आपण अनुभवतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन 3. 19 धावा 19 वरती एक सदरची स्थिती आपण पाहतो. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 19 धावा. वा, बघा तिकडे सारसोली गावचे आपण पाहिलं तर गोलंदाज कोण होते तर शुभम होते. तर चला 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती. 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय टॉस जिंकला संस्कार 11 पांगाई संघाच्या कर्णधारानं फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं खऱ्या अर्थानं खेळाच्या पहिल्या डावामध्ये. तर अर्थातच आपण पाहत आहोत विनोद स्मृती पिंगळसई धामणसईला. खरं तर विनोद निकम खरं तर आज ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या स्मरणप्रित्यर्थ लेट विनोद स्मृती पिंगलसई धामणसई ही टीम आपल्याला RTPL मध्ये खेळताना पाहायला मिळते.
खरं तर आपण म्हणतो ना की मरावे परी कीर्तिरूपी राहावे. खरं तर माणसाचा सहवास जरी आपल्यामध्ये नसला पण त्याची आठवण खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी आपल्यात असते आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांची आठवण कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये राहावी यासाठी मात्र आपण पाहतोय विनोद स्मृती या नावानं संघ RTPL मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व होतं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रत्येकाला आवड होती त्यांची आणि त्यांचा सहवास जरी आपल्यामध्ये नसेल पण त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरिता खऱ्या अर्थानं त्यांच्या आठवणींमध्ये रमण्याकरिता त्यांच्या ज्या गोड आठवणी आहेत त्या कायमस्वरूपी आपल्यामध्ये अंतिम चरणापर्यंत राहावात यासाठी त्यांच्या स्मरणप्रित्यर्थ हा संघ इथे मात्र त्यांना खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल मैदानामध्ये. यावेळेस देखील सेकंडचा कॉल आहे. ओ माय गुडनेस, सेकंड रन कंप्लीट केले भरपूर वेगानं आणि धावसंख्या मात्र आपण पाहतो 25 वर. बघा ज्या वेळेला पहिली धाव अति वेगाने घेतली होती त्या वेळेलाच कॉन्फिडन्स वाढला की आरामामध्ये आता दुसरी धाव होऊ शकते. परफेक्ट कॉलिंग झाली, वेगानं पलटली आणि बघता बघता 2 धावा मिळाल्या आणि त्या 2च्या साह्याने टीमची धावसंख्या वाढली. धावफलकावरती 25 वरती 1 सध्याची स्थिती आहे. बॅटिंग करताना टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विनोद स्फूर्ती, पिंगळसई, दामणसई. पुढचा बॉल भावेश चंदने. ओ यावेळीचा बॉल लाडवा बाटनं चालला वेगानं स्क्वेअर लेगला डीप मधून क्षेत्ररक्षक आले. 1 धाव तिकडे मिळाली. वा, फेकी चांगली झाली, थ्रो चांगला पाहायला मिळाला. अगदी सीमारेखेच्या जवळून आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं आपण जर पाहिलं तर बॉल फेकला आणि तदनंतर तिकडे आपण जर पाहिलं तर 1च धाव मिळते. 1 धावेच्या साह्यानं आपण 26 धावा धावफलकावरती. सव्वीस धावा धावफलकावरती 1 फलंदाज बाद झालेत आणि याच तिसरं षटक मार्गस्थ आहे. लक्ष वेधेन मी बाबू वाघमारे यांचं. आपल्याकडे वेळ कमी आहे, या गोष्टीच्याकडे जास्तीचा भर आपण देणार आहोत कारण की स्टॉप वॉच तुम्हाला कोणासाठी थांबणार नाहीये. आपल्याला वेळेनुसार खेळायचं, वेळेनुसार चालायचं आहे. पुढचा बॉल भावेश चंदने. 2.3 ओव्हर का खेळ समाप्त. 2.3 षटकांचा संपन्न झाला. अवे फ्रॉम द बॉडी कुठेतरी बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर सध्या आपण पाहतोय 26 आहे. हर्षद सर, पहिल्या मॅच मध्ये देखील हव्या तशा धावा बनल्या नव्हत्या. एक लो टोटल मॅच जी शेवटचा बॉल पर्यंत रंगताना पाहिली आणि आता पुन्हा एकदा तसं काही चित्र पाहायला मिळेल का? कारण अद्याप तरी धावसंख्या हव्या तशा धावफलकावरती लागल्या नाहीयेत. पुढचा बॉल बावीस. ओ 22 बॉल स्लॉट मध्ये आला होता. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, फिल्डरला शोधून काढलंय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. लागणारा दुसरा मोठा धक्का. खेळाचा पहिल्या डावात बॅटिंग करताना लेट विनोद स्मृती, दामणसई, पिंगळसईला. थँक्यू सो मच डीजे मास्टर. बघा आपल्या रोहा तालुका प्रीमियर लीगच्या 4थ्या दिवसाचा हा महत्त्वपूर्ण ब्लॉग आपल्या भेटीसाठी आला. प्रथमेश ठाकूर ब्लॉग ऑफिशियल पेजवरती, जिकडे आपण जर पाहिलं तर यूट्यूबवरती त्यांची वाहिनी आहे आणि रोहा तालुका प्रीमियर लीग या 4थ्या दिवसाचा पूर्णपणे त्यांनी ब्लॉग केला आणि तो आज अपलोड केला. तो नक्की जाऊन आपण त्या वाहिनीवरती पहा, चांगल्या पद्धतीचं शेअर करा आणि जेवढं होईल तेवढं प्रथमेश ठाकूर ब्लॉग या वाहिनीला सबस्क्राईब करा. यस, निश्चित चांगल्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. कारण की आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती सर्वाधिक प्रचलित आहेत चांगल्या पद्धतीचं कामकाज, रील्स आणि त्याच वेळेला यूट्यूबवरती चालू आहे. थँक्यू सो मच हर्षल जी मुंडे सर. आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतोय कारण आपण पाहिलं तर रोहा तालुका प्रीमियर लीगचा खेळाडू लिलाव प्रक्रियेचा
ब्लॉगला देखील प्रचंड प्रतिसाद नक्कीच रोहेकरांनी दिला. 26 धावा, शेवटचा बॉल आपल्या षटकातला घेऊन आला गोलंदाज. आपला स्पेलचा अंतिम बॉल यॉर्क लाईनचा आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक चाच पडत राहिले. खरे तर शेवटपर्यंत चेंडू हातात सापडलाच नाही आणि त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्यात. याच दरम्यान आमचं मुख्य अतिथी मंचावर शुभागमन झालं. वेलकम संजय दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्तानं. राजू केरकर आलेले आहेत. मला वाटतं त्यांचं फोटो सेशन सुरू झालंय. नेहमीच आपण पाहिलं तर एक हॅपी जॉली कॅरेक्टर आहे. फोटो सेशन नेहमीच राजू दादा कंप्लीट होत असतो आणि नेहमीच त्यांच्या स्टेटसवरती RTPL डे 1 पासून आपण पाहतोय. डे 1 दिवस पहिला, दुसरा, तिसरा, चौथा ते स्टेटस नेहमीच पाहायला मिळतात. बंटी सांगवकर यांना मात्र आमचे दक्ष कडव सध्या सांगतात की कसं एक्झॅक्टली फोटो क्लिक करायचं, कारण ऑफिशियल कॅमेरामॅनची जरूर कमी जाणवली होती आम्हाला, त्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली. हर्षल मुंडे सर देखील खूप चांगले फोटोज नक्कीच क्लिक करतात आणि त्यांचं देखील कौतुक आहे. का प्रत्येक आपण पाहिलं तर आजच्या तारखेला फक्त माणसाला एकाच क्षेत्रामध्ये सगळ्या गोष्टी संपादित असून चालत नाही. तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये ऑल इन वन असते गरजेचं आहे. लॉफ केला यावेळेस, स्लॉट मध्ये होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅटच्या रडार मध्ये आला आणि बॉलला पाठवलंय. मिड विकेट सावाई दौऱ्यावरती, वारांचा लाटांवरती स्वार होऊन चेंडू मिड विकेट पार, षटकार. सात धाबा खर्च करताना तेव्हा बघायला मिळाला तर पहिलाच बॉल होती षटकार. स्वागत केलंय, त्यानंतर बागफुटला जाऊन कट. 2 क्षेत्ररक्षकांना भेदच फटका खेळायचा होता. वा, तिकडे मात्र श्रवण माई चांगल्या पद्धतीची फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. बॉलला थांबवले, बॉलला आतमध्ये फेकले. बघता बघता 2 फलंदाजांनी एक धाव घेतली आहे आणि ते एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढली आहे. धावा धावफलकावरती 35 धावा आहेत. 35 वरती 2 सध्याची स्थिती आपण पाहतो या मॅचची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक बाईत दाखल झाले. एक बॉल त्यांनी फेस केला, 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. या दोन्ही महत्त्वपूर्ण फलंदाजाकडे जास्तीचं लक्ष दिलं जाईल. 4थं षटक मार्गस्थ आहे. 35 धावा, 35 runs on board, loss of 2 wicket. Still 4th over in progress. 4 to go. तिसरा वेगवान बॉलर्स बॅक करण्याचा प्रयत्न. डीप पिच मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळेल. फिल्डर तिथे तैनात आहेत आणि फक्त एका धाब्यावरती समाधान देखील मानावं लागतंय. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे. टीमची टोटल आता आले 36 वर 36, लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं रोहा तालुका प्रीमियर लीग एक दमदार स्पर्धा आपण अनुभवतो आणि खरं तर एक्झिबिशन मॅच देखील तुम्हाला अशा स्पर्धेनिमित्तानं पाहायला मिळेल. एका बाजूला बेस्ट ऑफ रोहा, तर त्यांच्या विरोधामध्ये बेस्ट ऑफ मुरुड ही लढत देखील असणार आहे. बेस्ट ऑफ रोहा या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला निशी कर्णेकर आय थिंक पाहायला मिळणार आहेत आणि बेस्ट ऑफ मुरुड या संघाचं प्रतिनिधित्व करताना ज्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये जाऊन रोहेकरांचा नक्कीच अभिमान वाढवला तो अर्थातच हुसेन आपण पाहणार आहोत. हुसेन टाके, कारण यंदाचा रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहिलं पहिला सामना जेव्हा तो खेळत होता त्याने 10 बॉलमध्ये 26 धावा त्याने बनवल्या होत्या. त्यामुळे रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील साहजिक त्याचा खेळ चांगलाच आपण पाहतो आणि तो प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक होते, चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डरच्या हातांमधून निसटला चेंडू आणि बाउंड्रीच्या बाहेर गेला. 6 मिळतील, षटकार. बसणार नाहीत ही वारंवार आम्ही सूचना करतो. प्लीज कळकळीची विनंती आहे.
चला या आमच्या व्यासपीठावरती या विनंती असेल तुम्हाला आमच्या व्यासपीठावरती येऊन तुम्हाला हवंय तर तुम्ही स्थान पण नभा पण टॉस बॉक्स खाली करून घ्या. बॉलच बॅक केला मिड ऑन क्लिअर डीप मध्ये लॉंग ऑनला बॉल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बॉल कॅरी केला. क्या बात आहे. ॲज अ फिल्डर एका अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर करणं किती महत्वाचं आहे. येस बघा कारण की आउटफील्ड फास्ट आहे ते वेगानं समोरून बॉल येतो आणि त्यानंतर स्वतः फिल्डरही वेगानं पुढे धावत येताना पाहायला मिळतात आणि त्याच वेळेला परफेक्ट जजमेंट आणि बॉलला पकडून लगेच फेक हे महत्वाचं आहे. सिंगलनं टीमची धावसंख्या 45 वरती 2. खऱ्याने या मॅचची स्थिती आतापर्यंत आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपला. 45 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. सध्याच्या घडीला 11.25च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे. ही बॅटिंग अशीच चालू राहिली तर अद्याप आपण पाहिले तर 67 ते 70 धावांपर्यंत पोहोचले जाऊ शकतात. बॅटिंग करत असताना टीम विनोद स्फूर्ती पिंगलसई धामणसई संघ पण या धावा थांबवायच्या आहेत तर मात्र संस्कार 11 पांगले या टीमला मात्र धावा थांबवाव्या लागतील. येस डेफिनेटली आणि चांगलं क्रिकेट सध्या खूप महत्वाचं आहे. हो अनसोल्ड प्लेअर आपल्या टी शर्ट्स आपण प्रियसदा पवार यांच्याकडून नक्कीच कलेक्ट करायचा नक्कीच कारण ही स्पर्धा जोपर्यंत सुरू आहे स्पर्धेचे शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तद्वर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. त्या टी शर्ट्स आम्ही नक्कीच देऊ बट त्यानंतर कोणत्याही प्रकारे कोणी टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी आला तर त्याला मात्र त्या टी शर्ट्स दिला जाणार नाही. या गोष्टीची देखील आपण काळजी घ्यायची आहे कारण या पुढील सामना मिस्टर RGPL विरुद्ध नक्कीच RTPL मधला सर्वात लहान वयाचा कर्णधार एका बाजूला विघ्नेश शेटे दुसऱ्या बाजूला मिस्टर RGPL. सो मी रिक्वेस्ट करेन चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे टॉस साठी. छत्रपती वॉरियर्स श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव व्हाईट बॉल अतिरिक्त धावेचा इशारा बॅक टू बॅक व्हाईट बॉल आपण पाहतोय सलगचा दुसरा व्हाईट बॉल. या मॅच मध्ये आपण पाहतोय बाबू वाघमारे विरुद्ध मिस्टर परफेक्ट ही लढत लेट विनोद पिंगसई धामणसई आणि या नंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल मिस्टर RGPL छत्रपती वॉरियर्स बनाम RTPL मधला सर्वात यंगेस्ट कॅप्टन अर्थातच विघ्नेश चिटे श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटव. नेक्स्ट मॅच देखील हाय व्होल्टेज असेल त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये बट विघ्नेश चिटेचा आपण आवर्जून उल्लेख करू की हरियाणा येथे झालेल्या नक्की स्पर्धेमध्ये रायगड संघाचं नेतृत्व त्याने केलं पण यावेळेस काय घडलंय रिले कॅच एकाचा हातातून निसटला दुसऱ्याने कॅरी केला विकेटचं पतन फलंदाज होईल बाद आणखीन एक मोठा धक्का खेळाचा पहिल्या डावात बॅटिंग करताना विनोद स्मृती धामणसई पिंगसईला. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आणि एक चांगली कॅच मैदानाच्या आतमध्ये काय झेल पकडला तिकडून आपण पाहतोय कौशल धावत येताना पाहायला मिळालं त्यांना बॅकअप देण्याचं काम आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. तिकडे भावी चंदने दोन्ही खेळाडू सानेगाव गावाला बिलॉंग करतात कॉम्बिनेशन चांगलं आहे आणि तिकडे मात्र फसवण्यामध्ये सफल राहिले संदेश चांगली सफलता. तिसरी विकेट आपण पाहतोय 47 वरती 3 सध्याची कडी आपण पाहणार आहोत. ओंकार टवटे मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ऑलराऊंडर याच विभागातील चांगल्या दर्जाचा खेळाडू भुवनेश्वर गावासाठीचं क्रिकेट चांगलं खेळलंय. या खेळाडूला आता मात्र समोर खेळायचा विनोद स्मृती पिंगलसे धामणसे टीमसाठी फुलटॉस बॉल काय फटका खेळला 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल चालला सरळ डीप पॉइंट मध्ये डीप कव्हरला सीमा रेखेच्या पलीकडे चौकार.
खेळाडू तेही तांबडी गावाला बिलॉंग करतात आणि यस निश्चितपणे 2 चेंडू फेकत असताना 6 धावा खर्च केलात. याही वेळीचा बॉल आता फटका चांगला खेळला होता पण क्षेत्ररक्षण तिकडे सजवलाय. शुभमनं पकडली कॅच. इकडे मात्र महत्वाचे खेळाडू ओमकार टवटे मैदानाच्या बाहेर. बघा नाराज केलं गेलं कारण की ज्या वेळेला त्या दिशेला फटका खेळला की समजला गोलंदाज संदेशला की ऑफ साईडला फटके चांगले खेळले जाऊ शकतात. तेवढी ताकद तेवढी नजाकत तिकडे ओमकारकडे आहे आणि तिकडे मात्र फिल्डर तैनात केला एक महत्वाचा खेळाडू. इकडे आपण पाहतो ओमकार बाद झाला. थँक्यू. अप्रतिम संगीत खरं तर गट क्रमांक 39 मधून धावत असताना पुसेगाव इंदे केसरी मैदानामध्ये मथुर मात्र गटपास झालेला आहे आणि ते संगीत आपण नक्कीच ऐकतोय डीजे साहिलच्या माध्यमातून. येस आपण पाहतो नवीन फलंदाज साहिल मैदानावरती आलेत आणि त्याच वेळेला स्वामी कृपा डेकोरेटरचे सर्वा आपण जर पाहिलं तर सन्माननीय श्रीकांतजी पंडित साहेब इकडे उपस्थित राहतात आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग या भव्य दिव्य तिसऱ्या पर्वाच्या वतीनं साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा असणार आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. वा काय बॉलिंग राहिली आहे. कमबॅक केला संदेशनं ज्या वेळेला चौकार आला. साहिल मैदानावरती आले तेही पहिला बॉल डॉट खेळताना पाहायला मिळतात. 5व्या षटकातील 5वा बॉल 51 वरती 4. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडला बाहेर निघालाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू ठेवले जातात आणि तिकडे मात्र सफलता मैदानावरती पाहायला मिळेल. अजून एक डॉट बॉल फेकताना पाहायला मिळतील. पहिला 3 चेंडूवरती पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च केला होता संदेशनं. पुढचे 3 बॉल लगेचच मात्र निर्धाव टाकले त्यामध्ये 1 विकेटही मिळाली. 2 डॉट आल्यात. बॅक टू बॅक 2 डॉट आल्यानंतर संयमाचा बांध तोडावा लागेल फलंदाजाला माहित होतं आणि फटका अतिशय दर्जेदार इनफिल्डचा वरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरचा बाहेर दर्जेदार चौकार. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी आपण पाहणार आहोत. श्रवण माळी महत्वाचे खेळाडू वरसे गावातील निर्णायक खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता चांगली बॉलिंग करायची विनंती करेन. स्पीडअप घ्या. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. भरपूर वेळ खर्च होतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धामणसई संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं धामणसई गावचे विद्यमान सरपंच साहेब विराजमान आहेत आणि नक्कीच साहेबांच्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 55 धावा धावफलकावरती 55 ऑन बोर्ड. 55 धावा धावफलकावरती लागल्या जातात. ओव्हर द स्टंप्स आला ऑफ साइडला बराच उंच चेंडू मुक्त हवेत संचार करतो आणि अखेर क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि कॅच केले ड्रॉप. जीवनदान मिळालंय. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती आपण पाहतोय धामणसईचे विद्यमान उपसरपंच सुशीलजी गाठवाळे साहेबांचे ते शुभागमन झालेले व्यासपीठावरती विराजमान होत असताना ते देखील या मॅचचा आनंद घेतात. वेलकम साहेब. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 धावा इथे आलात. 2 धावत संख्या मात्र आपण पाहतोय 57च्या घरात 57 ऑन बोर्ड.
4 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. स्टील 4 टू गो. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनला केलाय, उचलून मारलं अक्षरशः आणि या बॉलला पाठवलंय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आरटीपीएल सुपर सिक्सर. फलकावरती आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय 63 धावा धावफलकावरती देखील आहेत आणि अगदी त्या धावांना अनुसरून संगीत देखील आलंय. पण यावेळेस आपण पाहतोय एक हात एक किल्ला लढवताना विकासच्या बॅटमधनं हा A1 क्वालिटी विवेकच्या बॅटमधनं दर्जेदार षटकार आपण पाहतोय. खरं तर 18 धावांची पार्टनरशिप झाली आणि राजू आमच्या सोबत आहेत. राजू ठाकूर आम्हाला सांगतात की 18 धावांच्या पार्टनरशिप मध्ये वैयक्तिक 14 धावा या विवेकच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावत एक्झिक्यूट केलेला हा लाजवाब स्ट्रोक षटकाराला बॅक टू बॅक 2 सिक्सर या मॅच वरती इम्पॅक्ट टाकतील. यस निश्चितपणे, कारण की आपण जर पाहिलं ना विवेक बाईत या गोष्टीसाठीच ओळखले जातात. मधल्या फळीला येतात आणि तदनंतर आपण पाहिलं ना तर सर्वाधिक महत्त्वाचा घटक काय राहिला तर विवेकचा झेल तिकडे सुटला होता. अगदी सोपा झेल प्रयत्न केले आणि त्याच वेळेला कॅच ड्रॉप झाली. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो चूक घडली. त्या चुकीचा फायदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, उचलला गेला बॅटर. आपण पाहतो विवेक बाईत बॅक टू बॅक 2 सिक्सर्स. काल आपण पाहिलं 3 षटकारांचा किती इम्पॅक्ट पडला. ओ इट्स नो बॉल वेस्ट आहे बीमर. काय घडतंय मैदानामध्ये, जे काही घडतंय संस्कार 11 संघाचा मात्र विरोधात घडतंय. संस्कार 11 पांगळाई संघाला आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला या अंतिम षटकामध्ये सगळं जे काय घडतंय ते त्यांचा विरोधामध्ये पाहायला मिळेल. यस आपण पाहतो नो प्लस 2 इकडे 3 धावा मोफत स्वरूपाच्या येतील. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये जवळजवळ 15 धावा मैदानावरती मिळाल्यात. अजून फ्री हिटचा बॉल बाकी आहे आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी एक सेट बॅट्समन विवेक बाईत समोर आहेत. बॉलिंग मार्कवरती श्रवण माई. ओ यावेळीचा बॉल अति वेगाचा होता, भन्नाट वेगाचा बॉल राहिला. लगेच कमबॅक झाला. 2 षटकार आले, एक बीमर आला, त्यानंतर कमबॅक डॉट बॉल आला. षटकारासाठी चंद्रकांतजी कोरपे साहेबांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. आता मात्र ATM ओपन केलं जात आहे. शेवटचा अंतिम चेंडू 72 झाल्यात. आपण चर्चा करत होतो ज्यापूर्वी खरं तर हे षटक भरपूर महागडं राहिलं. 17 धावा अद्याप खर्च केलात गोलंदाज श्रवणनं देखील. ओ अखेरचा बॉलवर इथे मात्र दिलासा मिळाला. जाता जाता 1 विकेट पटकावून जाईल. 17 त्याने खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिली. 6 षटकांचा खेळ संपन्न. 72 धावफलकावर 73 धावांचा टार्गेट. 73 खेळाच्या दुसऱ्या डावात बॅटिंग करताना व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय सुशीलजी घाटवळ साहेबांचा आपण आदरपूर्वक सन्मान आपण नक्कीच पूर्ण करणार आहोत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. चला टॉस साठी इन्व्हाइट करेन दोन्ही संघांचे संघनायक. आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. व्यासपीठावरती उपस्थित दामणसईचे विद्यमान उपसरपंच साहेबांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण पूर्ण करतोय. खरं तर वेळात वेळ काढून नक्कीच ते आलेत आमच्या स्पर्धेसाठी. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहोत. नक्कीच दामणसई गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय सुशीलजी घाटवळ साहेब इथे उपस्थित आहेत आणि घाटवळ साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावर बाळाशेठ मांबळे, राजूदादा केरकर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. धन्यवाद सुशीलजी घाटवळ साहेब, वेळात वेळ काढून आपण आलात आमच्या स्पर्धेसाठी, त्याबद्दल आपला आभार. त्यानंतर व्यासपीठावरती संदीपजी भटारे यांचा देखील सन्मान आपण पूर्ण करतोय. इम्रानजी डबीर यांना विनंती करेन की इम्रान भाई आपण आपल्या शुभ हस्ते नक्कीच हा शुभ सन्मान करायचा. त्याच्या समवेत पिंट्याजी मस्के साहेब आहेत आणि बाळाशेठ मांबळे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रोहा तालुक्यामध्ये कित्येक नवीन खेळाडूंना घडवण्यामागे नक्कीच संदीप यांचा हातभार राहिलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संदीप भटारे म्हटलं की आम्ही नक्कीच त्यांची गोलंदाजी पाहिली. अक्षरशः हातभर चेंडू मात्र
बाहेर काढताना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आम्ही पाहिलं अक्षरशः जय पाटणकर असू द्या किंवा कित्येक नावाजलेले फलंदाज त्यांच्यासमोर अक्षरशः उभे राहिले आणि खऱ्या अर्थानं एक आयडल म्हणून नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. वन ऑफ द मिस्ट्रियस स्पिनर म्हणून त्यांच्याकडे रोहा तालुक्यानं पाहिलं आणि अखंड रोहेकरांना मात्र आपल्या नावाची चर्चा करण्यास ज्यांनी भाग पाडलं असे मिस्ट्रियस स्पिनर संदीप भटारे यांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावर. टॉससाठी इन्व्हाइट करेन. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. हॅलो, व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय दत्ताजी जाधव साहेब कुडली गावचे आहेत आणि यश निश्चित रोहा तालुका प्रीमियर लीग या भव्य दिवस स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत. मी विनंती करेन पिंटेदादा मस्के यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करणार आहोत. कुडली गावचे सन्माननीय दत्ताशेठ जाधव साहेब इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचा करतोय रोहा तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेच्या वतीनं आपण विशेष सन्मान. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय छत्रपती वॉरियर्सचे कॅप्टन आपण या आणि श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटवचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. विघ्नेश सिटी एका बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला मिस्टर RCPL इथे मात्र उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये विद्यमान उपसरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे कंप्लीट करतोय. टॉस कॉइन बघा, एका बाजूला टेल्स आणि त्यानंतर हा हेड्स असेल. कॉल कोणाचा असेल? यंगेस्ट कॅप्टन ऑफ RTPL विघ्नेश सिटे कॉल करतील. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटवचे कॅप्टन करतील कॉल. हेड्स कॉल केलाय आणि येस हेड्स आलाय. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. सामना देखील आपल्याला सुरू करायचा आहे, त्यामुळे जास्त अतिरिक्त वेळ आम्ही घेणार नाही आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला विघ्नेश. 6 षटकांचा सामना आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, यंगेस्ट कॅप्टन आहेस, मोठी जबाबदारी आहे. सो ॲज अ कॅप्टन ही जो तुला रोल मिळाला आहे त्याबद्दल काय सांगशील? विघ्नेश, टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फील्ड. भरपूर शुभेच्छा. तर कमी वयाचा खेळाडू आहे, अजून ती सवय त्याला झाली नाहीये, पण नक्कीच नवीन नवीन गोष्टी शिकत राहील. टॉस गमावला, टॉस इम्पॉर्टंट होता, पण जास्त वेळ तुमचा घेणार नाही. सामना आपल्याला सुरू करायचा. तुला देखील मॅचसाठी शुभेच्छा देईन. अँड दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस वॉन बाय श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटव अँड दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट. येस, आपण व्यासपीठावरती एक विशेष सन्मान घेतोय. बघा, सावरवाडी गावचे सन्माननीय चंद्रकांतजी कोरपे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करतोय. मी राजूदादा केरकर आणि बाळाशेठ महावे यांना विनंती करेन आपल्या शुभ हातानं सन्माननीय चंद्रकांतजी कोरपे साहेब यांचा करतो आपण विशेष सन्मान. धन्यवाद साहेब, आपण वेळात स्पर्धेला भेट दिली. तर रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आणि यस, निश्चितपणे मॅचला लगेच सुरुवात होतीये. एक महत्त्वपूर्ण सामना. एका बाजूला टीम विनोद स्फूर्ती पिंगळसई धामणसई, त्यांच्या विपक्षामध्ये संस्कार 11 पांगळई आपल्याला पाहायला मिळतात. हे 2 महत्त्वपूर्ण संघ आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये या समालोचन कक्षामध्ये ऐकूया जिकडे लगेचच आपल्या समवेत जुळले जातील अलिबाग तालुक्याचा गोड आवाज वेदांजी कंटक यांना. हॅलो, थँक्स. धन्यवाद हर्षल. आणि बघा सुरुवात कशा प्रकारे झाली. सुरुवात पहिला चेंडू होता, मला वाटते पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्याच्यानंतरचा पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू निर्धावाला होता का पुढचा चेंडू, आणि तिसऱ्या चेंडूवर हा लॉंग ऑनला झेल टिपला आणि पहिला फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे संस्कार 11 पांगळाई संघाचा. म्हणजे जर बघितलं तर रोहा तालुका प्रीमियर लीगचा हा 5वा दिवस. 5व्या दिवसाचा आपण विचार केला तर विनोद स्मृती पिंगळसई धामणसई हा संघ खेळतोय. समोर संघ मालक जर पाहिला तर एक हाय हँडसम सुशांत शेडगे असेल आणि निखिल सानप असेल. दुसरीकडे बघितलं तर संस्कार 11 पांगळाई संघ असेल आणि त्या संघाचे संघमालक सुनीलजी कासार आणि चंद्रकांतजी शेळके असतील. आणि निश्चित रूपानं या 2 संघादरम्यान चालू असलेला हा सामना होता. चालू सामन्यामध्ये जर पाहिलं तर 6 षटकांचा खेळ आणि 6 षटकांच्या खेळामध्ये विनोद स्मृती पिंगळसई धामणसई संघानं 72 धावा केल्या आणि 73 धावांचं पांगळाई संघासमोर जर पाहिलं तर आव्हान ठेवलं. आणि निश्चित रूपानं
3 चेंडू झाले आणि 3 चेंडूंवर एक गडी बाद होऊन एक धाव आली. निश्चितच जर पाहिलं तर थोड्या वेळाने आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. खरं तर दादा सांगायचं झालं तर 2005 मध्ये राज्यसभेत एक भाषण चालू होतं आणि त्या भाषणामध्ये म्हणाले होते मनमोहन सिंगजी की माना की तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं, तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार तो कर. आणि त्यावर सुषमा स्वराज ज्या भारतीय जनता पार्टीच्या खूप मोठ्या नेत्या होऊन गेल्या त्यांनी त्यांना उत्तर दिलं होतं. तत्पूर्वी पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खेळून काढलाय. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. एक धाव त्या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण केली जाते. तर सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलं होतं की कुछ तो मजबूरियाँ रही होगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता. कुछ तो मजबूरियाँ रही होगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता. तुम्हें वफा याद नहीं, हमें जफा याद नहीं. जिंदगी और मौत के दो ही तो तराने, एक तुम्हें याद नहीं, एक हमें याद नहीं. 1992च्या आर्थिक मंदीतून ज्याने भारताला बाहेर काढलं आणि 2 असे अर्थमंत्री भारताचे होऊन गेले ज्यांनी अर्थतज्ञ म्हणून देखील किंवा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून देखील जर पाहिलं तर पदभार भूषवला. एक म्हणजे याच रोहाभूमीतले डॉक्टर चिंतामणराव देशमुख आणि दुसरे म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग. तर मनमोहन सिंगजी यांचं काल निधन झालंय. त्यांना आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा सामन्याकडे वळणार आहोत. सामन्याचा जर विचार केला तर 4 चेंडू झालेत, 2 धावा धावफलकावर आहेत आणि एक गडी बाद झालाय तो म्हणजेच पांगलाई संघाचा. 5 चेंडू झालेत, 3 धावा झाल्यात. पुढचा चेंडू यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिजनला. चेंडू मात्र इथे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला पकडायचा प्रयत्न झाला. चांगला प्रयत्न होता. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू पकडायचा प्रयत्न झाला, परंतु जर पाहिलं तर चेंडू काही टिपता आला नाही. परंतु पहिलं षटक, अप्रतिम षटक या ठिकाणी जयच्या माध्यमातून पाहायला मिळालं, जय देशमुखच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि पहिल्या षटका अखेर धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या होते ती म्हणजेच 4, 1 बाद 4 धावा. नक्कीच परवाच्या दिवसामध्ये आपल्याला एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये रोहा तालुका विपक्ष मुरुड तालुका असा सामना असेल. निशी कर्णेकर ज्यानं रायगड प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केली तो संघाचा कर्णधार असेल. सोबत नागोठण्याचा हँडसम बॉय म्हणता येईल किंवा ज्यानं 10 PL मध्ये दुबईमध्ये आपलं बॅटिंगच्या जोरावर सगळ्यांना गाजवलं होतं, रायगडचा छोटा टायगर नवाज खान. त्यानंतर शाकिब सिद्दीकी असेल, प्रसाद बामगुडे असेल, सिद्धू मोरे असेल, रोहन सानप असेल, ज्यानं प्रांशी 11 रोहा संघाचं PNP चषकामध्ये जर पाहिलं तर नेतृत्व केलं असं यश पारंगे असेल, ऋतिक माळी असेल, अमित नाट्टी असेल, प्रणय कदम असेल, लेफ्ट हँड बॉलर कुणाल कोंढाळकर असेल, देवेश सावंत असेल, रोह्याचा JC रायडर ज्याला म्हटलं जातं असा जय पाटणकर आणि एक खूप कमी वयात ज्यानं आपलं नाव कमावलं असा स्वराज देवळे मॅन फ्रॉम न्हावे खेळताना पाहायला मिळेल. दुसरीकडे मुरुड तालुका असेल ज्याच्यामध्ये शिग्रा गावाला बिलॉंग करणारा हुसेन जलील टाके, त्यानंतर जमीर म्हणजे जंबो दाखवे, त्याच्यानंतर जर पाहिलं तर अबू आयेशा दाखवे हे 2 मांडल्यामधून खेळणारे खेळाडू असतील. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज कौस्तुभ सज्ज. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. कम ऑन डीजे. आपल्याला तळेखार गावचा तेजस काटकर खेळताना दिसेल ज्यानं रोह्याच्या धावीर चषकामध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी 6 चेंडू 6 षटकार लगावले होते असा बोरली गावातून बिलॉंग करणारा रोहित नागोजी दिसेल. त्यानंतर मुरुड तालुक्यातील एकमेव कॅप्टन ज्यानं रायगड प्रीमियर लीगमध्ये नेतृत्व केलंय असा विजय घाणेकर म्हणजे सरपंच विजय घाणेकर दिसेल. फेअर डिलिव्हरी आहे सर, फेअर डिलिव्हरी आहे. त्यानंतर साळाव गावातून बिलॉंग करणारा अक्षय कांबळे असेल, कोर्लई गावाला बिलॉंग करणारा मयूर पाटील, सुरईमधून शिवतेज पाटील, उमेश घाणेकर मॅन फ्रॉम सर्वे ज्यानं मुरुड तालुक्यातील पहिली बाईक पटकावली असा निखिल धारवे मॅन फ्रॉम सर्वे. यावेळी इनसाइड आउट अप्रतिम फटका आलाय डीप कव्हर सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री येते ती म्हणजेच पांगळाई संघासाठी अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. कम ऑन डीजे. गोलंदाजी अमरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहा 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 10 धावा कुठून काढल्यात. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा
ओव्हर पिच चेंडू होता, लॉंग ऑन रिजनला, चेंडूला मात्र पकडलंय, अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि अमर टावरी ज्या प्रकारे खेळत होता, ज्या प्रकारे ॲग्रेशन दाखवत होता, त्या अमर टावरीचा झेल या ठिकाणी टिपला गेलाय. ओमकार तवटेच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपला गेलाय आणि इथे मात्र आणखी एक फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे संस्कार 11 पांगळाई संघाचा कमांड डीजे. नवीन फलंदाज रोहा स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा. खरं तर ज्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मला रोहा तालुक्यामध्ये ज्यांनी प्रमोट केलं, कारण अलिबाग तालुका असेल, पनवेल असेल, पेण असेल, मुरुड असेल, या ठिकाणी माझं समालोचन होत होतं. परंतु खैराळे प्रीमियर लीगपासून रोहा तालुक्यामध्ये मी पहिल्यांदा समालोचनासाठी आलो. त्याच्यानंतर मग राजा छत्रपती असोसिएशनच्या माध्यमातून पिंगळसईमध्ये 2 वर्ष समालोचन केलं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर चाणगावमध्ये, त्याच्यानंतर न्हाव्यामध्ये, त्याच्यानंतर परत एकदा खैराळे प्रीमियर लीग केली आणि मग रोहा तालुक्यामध्ये किंवा RTPLला मागच्या वर्षी देखील मला कॉल होता, काही कारणास्तव येऊ शकलो नाही. परंतु यावर्षी मात्र कॉल त्यांचा नाकारू शकलो नाही. असे रोहा स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा हँडसम बॉय योगेश गंभे आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सन्माननीय आतिश शेठ पडवळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय आतिशजी पडवळ. तर नक्कीच मित्रांनो, 2 खेळाडू आहेत, हे खैराळे गावाला बिलॉंग करतात. रोहा तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव आहे. एक आहे योगेश गंभे, दुसरा आहे दीपक गंभे. दीपक गंभे मला वाटतंय सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला. योगेश गंभे आज काय करणार. यावेळी मात्र शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता, थोडीशी उसळी कमी घेतली, त्यामुळे पूल काही परफेक्ट बसला नाही. परंतु चेंडूला मात्र 38 सर्कलमध्ये खेळून काढलं. तत्पूर्वी 1 धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या साहाय्यानं 4 चेंडू फेकलेले आहेत आणि धावफलकावर जर पाहिलं तर 2 गाड्यांच्या मोबदल्यात 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, त्यामुळे संस्कार 11 पांगळोई संघाच्या. तर नक्कीच मित्रांनो, मुरुड वर्सेस रोहा असा सामना रंगेल. आपल्याला जर पाहिलं तर तो सामना पाहायला मिळेल परवाच्या दिवशी. त्यामध्ये अजून 2 नावं जर ॲड केली तर पराग खोत आपल्याला पाहायला मिळेल, मॅन फ्रॉम मजगाव, आणि बोरली गावातूनच बिलॉंग करणारा प्रणय शेळकी. आणि या संघाचे ओनर असतील हाफिजी निसार दळवी, ज्यांचा परवाच जर पाहिलं तर RTPLच्या मंचावर सत्कार देखील झालाय. यावेळी मात्र स्लोअर 1 स्वरूपाचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला. चेंडूला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलं गेलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होता, त्यानं चेंडू अडवला, चेंडू फेकला, तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली. 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. मला वाटतं पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक आपण लॉंग ऑन पाहिला, एक आपण वाईडिश लॉंग ऑफ पाहिला, एक आपण जर पाहिलं तर थोडासा डीप मिड विकेट पाहिला, किंवा त्याच्यानंतर जर पाहिलं तर सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आत आहेत. पण पहिले 2 षटकं सर्कलची असतात आणि सर्कलच्या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं असतं. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यस, फटका यशस्वी झालाय. चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, 1 बाउन्स, चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच रोहा स्पोर्ट्सचे मालक, कारण नवीन व्यवसायामध्ये उतरलेले आहेत योगेश गंभे, आणि खऱ्या अर्थानं आपल्यातलाच एक खेळाडू जर पाहिलं तर या पद्धतीनं आपल्यासमोर येतोय. आणि एवढ्या मोठ्या प्रीमियर लीगमध्ये किंवा एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर आपलं चॅनल पुढं आणतोय, आणि फक्त पुढं आणत नाही तर चांगली क्वालिटी देखील देतोय. आज जर पाहिलं तर आपण रोहा स्पोर्ट्सच्या वतीनं बघू शकता, सुंदर अशा स्वरूपामध्ये यूट्यूब वाहिनीवर त्याचं प्रक्षेपण चालू आहे. त्यानंतर जर पाहिलं तर निश्चित रूपानं अगदी प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे कव्हर केली जात आहे. एखादी प्रोफेशनल टुर्नामेंट ज्या प्रकारे व्हावी त्या प्रकारे रोहा तालुका प्रीमियर लीगचं आज नाव आहे, आणि ती प्रीमियर लीग कशा प्रकारे आपण हँडल करू शकतो हे योगेश गंभेनं दाखवलंय. परंतु सध्या मात्र सामना हँडल करणं गरजेचं आहे.
तिसरं षटक. पहिला चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. पंचांनी मात्र चेंडूला नकारलं, चेंडूला स्वैर घोषित केलं, वाईड घोषित केलं. साहिलच्या माध्यमातून हा वाईड चेंडू आलाय. साहिल पवार गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो म्हणजेच फलंदाज किशोर पाटीलसाठी. आता किशोर पाटील काय करणार, कारण रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 13चा आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये 13चा रिक्वायर्ड रन रेट हा काही जास्त नसतो आणि या मैदानावर तर नक्कीच नसेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, अप्रतिम फटका. फक्त चेंडूला टाइम केलं, चेंडूला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर अप्रतिम फटका. तुम्ही पाहू शकता रिप्लायमध्ये की कशा प्रकारे त्यानं हा चेंडूला एक्झिक्यूट केलं, कशा प्रकारे बॅटवर परफेक्टली टाईम केलं. कारण ताकदीपेक्षा टायमिंगला महत्त्व चांगलं असतं, जास्त असतं असं म्हटलं जातं आणि त्याच प्रकारचं टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. अप्रतिमरित्या चेंडूला फक्त बॅटवर घेतला आणि फेकून दिलं सीमारेषा पार. या षटकाराच्या साहाय्यानं धावफलकावर 27 धावा आहेत. साहिलवर आता मात्र पूर्णपणे प्रेशर असेल, परंतु प्रेशर एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. प्रेशर जर पाहिलं तर या ठिकाणी थोडंसा समोरच्या संघावर टाकणं गरजेचं आहे, त्यामुळे चेंडूची लाईन बदलणं गरजेचं आहे. इथे मात्र चेंडूची लाईन चेंज केली परंतु लेंथ काही चेंज होत नाही आहे. पुन्हा एकदा गुड लेंथ स्पॉटवरून उचली घेणारा चेंडू होता. चेंडूला हवेत खेळलं, चेंडूला मिस टाईम झालं, बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागला आणि या चेंडूवर मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या, त्यामुळेच किशोर आणि योगेशनं. या 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर 29 धावा आहेत. 2 चेंडू आत्तापर्यंत फेकलेले आहेत. 22 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे, म्हणजे पर बॉल 2 धावांची गरज या ठिकाणी जर पाहिलं तर या जिंकण्यासाठी असेल, ती म्हणजेच संस्कार 11 पांगळोई संघाला. आणि नक्कीच या ठिकाणी दोनही संघ जर पाहिलं तर आता 50-50च्या मार्जिननं खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका होता, थोडासा पुढे टाकलेला चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला लॉंग ऑनला स्टेअर केलं, त्या ठिकाणी 1 धाव धावून पूर्ण केले आणि नक्कीच ही चांगली रणनीती असेल की तुम्ही जर शॉर्ट पिच चेंडू चांगल्या प्रकारे खेळू शकता तर मग ओव्हर पिच चेंडूला त्या प्रकारे सन्मान देखील देणं गरजेचं आहे आणि तेच केलंय किशोर पाटीलनं. कारण आपण जर पाहिलं तर योगेश गंभे आपल्याला व्ही मध्ये चांगला खेळताना दिसतो आणि जर अशा प्रकारचे चेंडू आले तर योगेश गंभे त्या प्रकारची फलंदाजी चांगली करू शकतो, हे किशोरला देखील माहिती आहे. यावेळी नक्कीच योगेश गंभेला ओव्हर पिच चेंडू टाकला होता आणि योगेश गंभेनं त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. चेंडूला पाठवलं पुन्हा एकदा डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. अप्रतिम फटका, खणखणीत षटकार. कम ऑन डीजे. अशा प्रकारे फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे पांगलोई संघाची. पहिली 2 षटकं असं वाटलं होतं की पांगलोई संघ बॅकफुटवर जातोय की काय, पहिल्या षटकामध्ये खास करून वाटलं होतं. पण क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येत नाही आणि त्याच प्रकारचा खेळ पाहायला मिळाला. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू होता, नक्कीच फसवा चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला अगदी जर पाहिलं तर पहिल्यांदा पाहिलं, त्याच्यानंतर बॅट पुढे केली, त्याला वाटलं असेल की चेंडू वाईड निघून जाईल, परंतु तसं झालं नाही. अगदी परफेक्ट पिचिंग डिलिव्हरी जिला म्हटलं जातं त्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला साहिलच्या माध्यमातून आणि नक्कीच एक कमबॅकिंग चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण फटकेबाजी झाली, मार पडलाय. 14, 15, 16 धावा आतापर्यंत 5 चेंडूंवर खर्च केल्यात आणि अंतिम चेंडू यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. नक्कीच पहिल्या 4 चेंडूंवर 16 धावा आणि जर पाहिलं तर अंतिमचे 2 चेंडू जे आहेत ते 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले गेलेत, ते म्हणजेच साहिलच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या सरासरीनं धावफलकावर धावा होत आहेत, त्या म्हणजेच 2 बाद 36. थँक्यू डीजे. हॅलो. व्यासपीठावरती उपस्थित बंटी सांगवकरांना विनंती करून आपला शुभास्ते अतिशदा पडवल यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि तेजस्वी नरे आपण देखील या. राजूदादा केरकर आपण देखील यायचं आहे. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय. सन्माननीय अतिशदा पडवल साहेबांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पूर्ण करतोय. भावी सरपंच म्हणून करतर त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण नक्कीच करतोय.
तर विनंती असेल नक्की जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत त्या सर्वांना मी विनंती करेन की आपण एका जागेवर उभं राहायचं आहे, कारण या स्पर्धेच्या वतीने खऱ्या अर्थानं आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. भारताचे माजी पंतप्रधान जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी मात्र आपण प्रथमतः त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार. प्रत्येक रोहेकरांना, प्रत्येक क्रिकेट प्रेमीला विनंती आहे की आपण एका जागेवर स्तब्ध उभं राहायचं. जेवढे प्रेक्षक बाईकवर बसलेत आमच्या उजव्या साईडला, प्लीज 2 मिनिटं का होईना त्यांच्या खरं तर आठवणींना उजाळा मिळण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो यासाठी मात्र आपण जेवढेही बसलेले प्रेक्षक आहेत आपण कॅप रिमूव्ह करा प्लीज. आपल्या डोक्यावर कोणती कॅप असेल तर ती आपण रिमूव्ह करायची आहे आणि प्रत्येकाने एका जागेवरती उभं राहायचं आहे आणि 2 मिनिटं मौन धारण करा. चला फलंदाज दोन्ही कॅप आपण रिमूव्ह करा. कोणाच्याही डोक्यावर कॅप असेल तर ती आपण रिमूव्ह करा आणि विनंती करेन की आपण 2 मिनिटं मौन धरून भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. सावधान. ओम शांती शांती शांती. खऱ्या अर्थानं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्मेस चिरशांती लाभो हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया आणि खऱ्या अर्थानं नक्कीच रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आणि काल खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर इनिंग ब्रेक मध्ये आपण खरं तर ती ट्रॉफी आणि तो सन्मान वितरित करणार आहोत. आकर्षक बायसिकल प्लेअर ऑफ द डे साठी आहे आणि कालच्या गटातून आपण पाहिलं तर 2 संघ क्वालिफाय झालेले आपल्याला पाहायला मिळाले. 83-11 यशवंत कार संघ आणि त्यानंतर आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द संघ देखील क्वालिफाय झालेला आहे. त्या गटातून तर आपण प्लेअर ऑफ द डे देणारच आहोत, पण खऱ्या अर्थानं हृदय 11 रोड आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञ 11 हे 2 संघ क्वालिफाय झाले आणि त्यांच्या गटातून प्लेअर ऑफ द डे आपण दिला नाहीये. सो या इनिंग ब्रेक मध्ये आपण नक्कीच प्लेअर ऑफ द डे हा किताब देखील आपण देणार आहोत. त्यामुळे या दरम्यान पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. थँक्यू प्रथमेश. अप्रतिम फटका पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. किशोरच्या बॅटमधून चेंडूला लॉंग ऑन रिजनला खेळून काढलं, मिडविकेट रिजनला खेळून काढलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं झेल तर टिपला, परंतु यावेळी मात्र चांगला फटका आला एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेनं. त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय, चेंडूला अडवून 1 धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 बाद 43. नक्कीच 3.2 चेंडू आत्तापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. 43 धावा धावफलकावर आणि 2 गडी बाद झालेत. पुढचा चेंडू यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न किशोर योगेश आहे, इथे मात्र झेल सुटलाय. रनआउटची संधी देखील सुटली आणि या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्यात. असं म्हटलं जातं की पकडा झेल जिंका खेळ, टेक कॅचेस अँड विन द मॅचेस. कारण मागच्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर संस्कार 11 पांगलोळी संघाकडून शेवटचा जो फलंदाज होता त्याची झेल सुटली होती. त्याच्यानंतर त्यानं येऊन 2 षटकार लगावले. सामन्याला जर पाहिलं तर थोडंसं आणखी डीप नेलं, परंतु असं म्हणतात की प्रत्येक झेल हा महत्त्वाचा असतो. कारण रोहित शर्माचा 4 या धावसंख्येवर झेल सुटला आणि त्याच्यानंतर त्यानं 264 धावांची खेळी आपण केलेली पाहिली होती. तर नक्कीच असे अनेक उदाहरणं आहेत जिथे झेल सुटला आणि त्याच्यानंतर मोठी खेळी आली. तत्पूर्वी पंचांचा एक हात जमिनीला समांतर होतोय. पुन्हा एकदा इशारा एक्स्ट्रा धावेचा, एक्स्ट्रा चेंडूचा. चेंडू पॉपिंग क्रीजच्या बाहेर फेकला जातोय आणि चेंडूवर नोच्या स्वरूपात 1 धाव मिळते. याच दरम्यान रोहा नगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे आमच्या सचिनदादा दळवी आणि समीरदादा दळवी बंधूंचं इथे शुभागमन झालेलं. वेलकम. आपल्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. पुढचा चेंडू या ठिकाणी
खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढलं, पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला मारलंय, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील धावून पूर्ण होते, ती म्हणजेच योगेश आणि किशोरच्या माध्यमातून. कुठेतरी संघ फसला होता, अडचण होती, अडचणीत आला होता, परंतु मी म्हटलं की किशोर पाटील आणि योगेश गंभे ही जोडी जी आहे ती जोडी अगदी अनुभवी आहे, त्यांना सामना कशा प्रकारे चालवायचा हे चांगलं जमतं आणि तेच काम या ठिकाणी केलंय. कारण ज्या जय देशमुखनं पहिलं षटक अप्रतिम फेकलं होतं त्याच्यावर मात्र आता हल्ला चढवलाय. यावेळी फुल टॉस चेंडू, लोवर फुल टॉस चेंडूला अप्रतिमरित्या मारलंय. नक्कीच जर पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्राच्या वरून योगेश गंभेच्या माध्यमातून अप्रतिम षटकार. कम ऑन डीजे. म्हणजे पांगलोई संघाची 50 इथे पूर्ण झालेली आहे. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी आता 13 चेंडू आणि 19 धावांची गरज. यावेळी स्लोअर वन चेंडू, चेंडू फसलाय, मिस टाइम फटका आहे, चेंडू हवेत, जेल खाली क्षेत्ररक्षक यावेळी मात्र कोणतीही चूक करत नाहीये आणि या चेंडूवर मात्र फलंदाज योगेश गंभे बाद होतोय. परंतु जरी बाद झाला असला तरी देखील आपलं काम, ज्या कामासाठी आपल्याला संघनायकानं पाठवलं होतं, ज्या कामासाठी आपल्या संघानं आपल्यावर विश्वास ठेवला होता, ते काम मात्र योगेशनं पूर्ण केलंय आणि आणखी एक गडी बाद झालाय, तो म्हणजेच संस्कार 11 पांगलोई संघाचा. कमॉन डीजे. थँक्यू. बघा, गाणी देखील अशी लावली पाहिजे ज्याच्यावर पब्लिकला देखील मनोरंजन झालं पाहिजे आणि त्या प्रकारची गाणी या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवली जात आहेत. नक्कीच जसं जसं सामना पुढे जाईल, जसं जसं दिवस पुढे जाईल, तसं तसा डीजे मास्टर आणखी रंगामध्ये येईल. कारण खऱ्या अर्थानं RTPLचा हा मंच आहे, शुक्रवारचा दिवस आहे, विकेंडला सुरुवात झाली, परंतु विकेंड अजून जर पाहिलं तर उद्या आणि परवा पब्लिकची गर्दी पाहायला मिळेल. पण जसे जसा सामना पुढे सरकेल तशी ही गर्दी देखील वाढत जाणार आहे आणि अशामध्ये क्रिकेटच्या मनोरंजनासोबत जर पाहिलं तर अशा प्रकारे डीजे वादन झालं तर एक अप्रतिम म्हणजे 4 चांद लागले जातील या स्पर्धेला. तत्पूर्वी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असेल आणि असं असताना फलंदाजीला आता मात्र स्वतः कर्णधार बाबू वाघमारे आलाय, जो नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर मात्र किशोर पाटील असेल. किशोर पाटील कशा प्रकारची फलंदाजी करणार, कारण 12 चेंडू 19 धावा चेसेबल आहेत आणि नाही म्हटलं तर डिफेंडेबल देखील आहेत. कारण जर पाहिलं तर 12 चेंडू 19 धावा ज्या प्रकारचं मोमेंटम आहे त्या मोमेंटमच्या माध्यमातून संस्कार 11 पांगलोई संघासाठी जर पाहिलं तर सोप्या म्हटल्या जातील. जरा घाई करायची आहे, चला घाई करायची आहे. परंतु जर पाहिलं तर विनोद स्मृती पिंगळसई धामणसई संघ जो आहे त्या संघानं देखील हे लक्षात घ्यायचं आहे की गोलंदाजीचा जोर कसा असायला पाहिजे. अगदी योग्य टप्प्यावर जर चेंडू पडले गेले, चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर या चेंडूच्या या धावा ज्या आहेत त्या डिफेंड देखील केल्या जाऊ शकतात. पुढचा चेंडू इथे मात्र थोडासा लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू होता, चेंडूला सोडलं, चेंडूला लीव केलं, चेंडूला मात्र पंचांनी स्वैर घोषित केलं आणि कौस्तुभच्या माध्यमातून कौस्तुभ दळवी जो आपलं दुसरं षटक घेऊन आलाय त्याच्या माध्यमातून हा स्वैर चेंडू फेकण्यात आला. स्वैर चेंडूच्या माध्यमातून धावफलकावर 1 धाव वाढते, धावसंख्या होते ती म्हणजेच 55 धावा. पुढचा चेंडू यावेळी मात्र इनसाइड आउट, चांगला फटका, सुशांत शेडगे स्वतः बॉलच्या माग धावतोय, चेंडूला मात्र चांगल्या प्रकारे अडवलं जात आहे. 2 धावा धावून इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या होईल ती म्हणजेच 57 धावा. म्हणजे आता जिंकण्यासाठी थोडंसं समीकरण पुन्हा बदलेल. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज इथे असेल ती म्हणजेच संस्कार 11 पांगलोई संघाला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कौस्तुभ दळवी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पुढचा चेंडू यावेळी मात्र लोअर फुल टॉस, चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह केलंय, चेंडूला वाईडिश लॉंग ऑन रिजनला, तिथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं फंबलिंग झालंय. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांच्या साह्यानं धावफलक जाईल ते म्हणजेच 59 धावांवर. खरं तर सिंगल डबलनं देखील इथे संस्कार 11 पांगलोई संघाचं भागणार आहे आणि त्यामुळं त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. कारण जी गोष्ट सिंगल डबलने होते तर त्यासाठी षटकार चौकार मारून रिस्क कशाला घ्यायची हेच ठरवलंय आणि ती खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळी मात्र नक्कीच चांगला चेंडू होता, त्या चेंडूला
स्क्वेअर लेग रिजनला खेळून काढलं, एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील एका एंडकडून झाला होता, दुसऱ्या एंडकडून मात्र प्रशांत बाबू वाघमारेनं या गोष्टीला नकारलं आणि आता मात्र स्वतःवर जबाबदारी घेतली आणि 9 चेंडू 13 धावांचं समीकरण पुन्हा एकदा आपल्या संघासमोर आणून ठेवलंय. परंतु जर हे 3 चेंडू चांगले टाकले, म्हणजे जर 3 चेंडूवर 1 किंवा 2 धावा खर्च केल्या, तर 6 चेंडू 11 धावांचं जे समीकरण आहे ते समीकरण सामन्याला आणखी रोमांचक बनवेल. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला आणि शेवटच्या षटकातील 1-2 चेंडू जर चांगले पडले, तर मात्र सामना जो आहे तो सामना हातातला सामना देखील फिरवला जाऊ शकतो. आणि हेच या ठिकाणी गोलंदाजी संघाला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण समोरचे दोन्ही फलंदाज कद्दावर आहेत. बाबू जरी आता आला असला तरी नॉन स्ट्राईकवरचा किशोर चांगला सेट आहे आणि त्यामुळे निश्चित रूपानं चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. इथे फुलटॉस चेंडू होता, गोलंदाज फसला होता, परंतु फलंदाजाला मात्र त्याचा फायदा घेता आला नाही. 1 धाव या चेंडूवर मिळते. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर 61 धावा, 61 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स अशी परिस्थिती या ठिकाणी संस्कार 11 पांगळाई संघाची आहे. परंतु असं असताना निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी आता अंतिमच्या 2 चेंडूवर होणार हे कौस्तुभ दळवीला देखील जाणून घेणं गरजेचं आहे. कारण कौस्तुभमध्ये जिद्द आहे, कौस्तुभमध्ये जर पाहिलं तर चिकाटी आहे, मेहनत आहे, श्रम आहेत आणि कशा प्रकारे कुठल्या परिस्थितीमध्ये कशी गोलंदाजी करायची हे त्याला चांगलं माहिती आहे. आणि असं असताना आता तो काय करणार? पुढचा चेंडू यावेळी इनसाइड आउट, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा झेल होणं गरजेचं आहे आणि हा झेल झालाय नक्कीच. इथे मात्र किशोर पाटील यस रिव्ह्यू मागितला जातोय, यस सर रिव्ह्यू मागितला जातोय. नक्कीच झेल तर झालाय, फक्त पंचांना या ठिकाणी विचारणा केलेली आहे की रिव्ह्यूची. नक्कीच सर स्टेप आउटचा हे आहे का? ओव्हर स्टेपिंगचा, पॉपिंग क्रीजच्या बाहेरचा. यस पंचांकडून पॉपिंग क्रीजचा रिव्ह्यू मागितला जातोय. परंतु किशोर पाटीलनं काय केलंय? किशोर पाटीलनं पेव्हिलियनचा रस्ता पकडलाय. कदाचित त्याला चांगलं दिसलं असेल की हा चेंडू कुठे पडला, पण या ठिकाणी या चेंडूवर जर विकेट मिळवला आली किंवा विकेट मिळाली असेल तर पिंगळसी संघ आपण एक मिनी कमबॅक केलं, डॉमिनेट केलं थोडंसं या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण जोपर्यंत योगेश गंभे आणि किशोर पाटील सामन्यामध्ये खेळत होते तोपर्यंत असं वाटत होतं की सामना मला वाटते 5व्या षटकामध्येच संपून जाईल. परंतु असं असताना पुन्हा एकदा कौस्तुभनं चांगला चेंडू फेकला. फेअर डिलिव्हरीचा इशारा या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येतोय. नक्कीच अगदी ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. चेंडूला थोडं जर पाहिलं तर काही इंचांचा किंवा काही मिलीमीटरच्या फरकानं चेंडूला आतमध्ये पिच केलं आणि तिथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात किशोर पाटील बाद झाला. नक्कीच त्याला क्लॅप झाल्या पाहिजेत, त्याच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. कारण त्यानं जी खेळी केली ती खेळी आपल्या संघासाठी एक उत्कृष्ट खेळी म्हणता येईल. परंतु किशोर इथे काम आपलं संपलेलं नाही आहे. कारण आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. म्हणजे आणखी एक चांगला चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर सामन्याला पुन्हा एकदा समीकरणात आणू शकतो. नक्कीच अजून देखील आपण म्हणता येईल की सामना 50-50 आहे. कारण दोनही नवीन फलंदाज क्रीजवर आहेत. गोलंदाजी मार्कवर असलेल्या गोलंदाजांना चांगली लय पकडलेली पाहायला मिळते. आणि असं असताना कौस्तुभ या ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी करणार आणि नवीन आलेला फलंदाज याला कशा प्रकारचं प्रत्युत्तर देणार? कारण एकीकडे जर पाहिलं तर कौस्तुभ दळवी गोलंदाजी मार्कवर आहे आणि दुसरीकडे फलंदाजीला नवीन आलेला फलंदाज संदेश मांडलेकर या ठिकाणी कशा प्रकारची फलंदाजी करणार? अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कौस्तुभ दळवी सज्ज होईल. सामना करेल तो म्हणजेच संदेश. अंतिम चेंडू घेऊन कौस्तुभ. शॉर्ट पिच चेंडू, अगदी अप्रतिम चेंडू, हुक केलाय, चेंडूला पाठवलंय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. कम ऑन डीजे. होता. टेनिस क्रिकेटमध्ये सेट होण्यासाठी जास्त चेंडूंची गरज लागत नाही. पण असं असताना देखील 7 चेंडू 12 धावांची गरज म्हणजे थोडंसं दडपण जे आहे ते दडपण फलंदाजावर असेल. आणि असं असताना अशा प्रकारचा चेंडू जर सुरुवातीला पहिलाच जर फलंदाजाला मिळाला तर फलंदाजाकडे भरपूर वेळ असतो आणि मग जर त्या ठिकाणी आपण
संदेश सारख्या फलंदाजाला बघितलं तर तो नक्कीच एक चांगला फलंदाज आहे आणि त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही, अगदी वेळ घेतला, चेंडूला टाइम केला आणि चेंडूला फेकून दिलं. ते म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणता येईल किंवा फॉरवर्ड फाईन लेग म्हणता येईल. या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. वन बाउन्स चेंडू सीमापार झाला आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललं. समीकरण आलं 6 चेंडू आणि 8 धावांवर. गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज अंतिम षटक घेऊन ओमकार तवटे आता काय करणार, कारण अंतिम षटक आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. सामना टाय झाला तर विकेट्सवर आपण नक्कीच आपण विकेट्स ज्यांच्या जास्त आहेत त्यांचं विकेट्स कन्सिडर करणार आणि त्याच्यानंतर टॉसवर जाणार. यावेळी मात्र चांगला फटका आहे. नक्कीच 1 धाव तर मिळेल. एका धावेच्या साहाय्यानं धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या होईल ती म्हणजेच धावसंख्या होईल 66 धावा. 5 चेंडू 7 धावांची गरज. आणि बघा RTPLच्या माध्यमातून हा चांगला निर्णय आहे, कारण आपण बहुतेक ठिकाणी पाहतो कंपल्सरी चेसिंग असतं, मग एका संघावर अन्याय होतो कारण आम्ही 1 धाव जास्त का काढायची. मग कधी कधी काही ठिकाणी सुपर ओव्हर खेळवली जाते, काही ठिकाणी बॉल आउट केलं जातं, परंतु इथे चांगला निर्णय आहे. अगदी जुना निर्णय होता हा, खूप वर्षापूर्वी वापरला जायचा खूप ठिकाणी की विकेट्स कन्सिडर केल्या जातील. आणि नक्कीच या ठिकाणी चांगला फटका गॅप शोधून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. त्यानं चेंडूला अडवलंय. 1 धाव या चेंडूवर देखील येते. या चेंडूवर आलेल्या एका धावेच्या साहाय्यानं 67 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. म्हणजे सामना अजून संपलेला नाही आहे. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी ओमकार तवटेच्या माध्यमातून. एकीकडे कॅप्टन आहे, दुसरीकडे संदेश आहे. दोघांच्याही माध्यमातून कशा प्रकारची खेळ होणार, कारण बाबूला माहिती आहे एखादा लूज चेंडू या षटकामध्ये येणार आणि त्याच्यावर मग आक्रमण करणं गरजेचं आहे, परंतु चांगल्या चेंडूला सन्मान देखील देणं गरजेचं आहे. अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलमध्ये अडवलाय आणि इथे मात्र रनआउटची संधी होती आणि रनआउटची संधी गमावले. इथे रनआउटच्या विकेटपेक्षा लक्षात घ्या तुम्हाला महत्वाचा आहे तो म्हणजेच वाचवणार प्रत्येक येणारी 1 धाव, आणि ती धाव या ठिकाणी तुमची वाचवता आली असती. बघा भरपूर वेळ होता ओमकारकडे, परंतु प्रेशरमध्ये थ्रो काही हातात राहिला नाही. या चेंडूवर विकेट येऊ शकला नाही. 3 चेंडू 3 धावा खर्च केल्यात. 3 चेंडू आता जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. नक्कीच असं असताना ओमकार तवटे आता काय करणार. इथे मात्र ओमकार तवटेला एक चांगला चेंडू फेकणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. मी म्हटलं होतं एक खराब चेंडू येईल आणि त्या खराब चेंडूचा फायदा घेणं गरजेचं आहे. इथे मात्र फलंदाज संदेश मांडलेकर यानं या चेंडूचा फायदा घेतला. या चेंडूवर षटकार लगावला आणि या सामन्यामध्ये विजयी केलं. संस्कार 11 पांगलोई संघाला विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे हार्दिक आभार. थँक्यू.